नमस्कार. आपण आहोत रायगड हॉस्पिटलमध्ये आणि पुन्हा एका पेशंटचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येते. पेशंटचं नाव आहे दीपक ठक्कर. म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून ते ज्युपिटर किंवा नेरळला सुद्धा त्यांच्या गुडघ्यावरती उपचार घेत होते आणि उपचार घेत असताना त्यांना तेवढ्या वेळेपुरतं अगदी बरं वाटत होतं. पण ज्या वेळेला रायगड हॉस्पिटलला ते आल्याच्या नंतर त्यांनी ऑर्थो विभागामध्ये दाखवलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावरती जे उपचार केले त्यासाठी आज ते आपल्याला त्यांच्याबद्दल सांगतील. आपण विचारूया त्यांनाच. नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा की अगोदर तुम्ही म्हणालेला जसं मगाशी की ज्युपिटरला अगोदर तुम्ही नेरळला वगैरे दाखवलेलं, तर काय कसे उपचार तिथे घेत होता तुम्ही? त्यांनी फक्त आम्हाला टॅब्लेट दिले आणि 10 दिवसाचा कोर्स दिला. नंतर टॅब्लेट घेतल्यानंतर थोडं बरं वाटायचं. नंतर परत दुकान लागला. म्हणजे ते तेवढ्या वेळेत बरं. रायगड हॉस्पिटल विषयी तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या आत्याच्या मुलींनी म्हणजे त्या अगोदर इथे उपचार वगैरे घेऊन गेलेला. बरं, इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेला तुम्ही ऑर्थो ओपीडी मध्ये आला तर तुम्हाला डॉक्टर पियुष सरांनी एकंदरीत कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, काय उपचार सांगितले ते थोडंसं सांगा. त्यांनी आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही जास्त एक्झरसाईजवर जोर द्या आणि नंतर आम्ही वरती 10 दिवस एक्झरसाईज केली. त्यामुळे केली फिजिओथेरपी. आम्हाला तिथं थोडी रिलीफ भेटली. नंतर ते बोलले आता तुमचे 10 दिवस झाले आहे तर तुम्ही शक्यतो घरीच करा तुमचं सांगितल्याप्रमाणे. नंतर आम्हाला इथं पाठवलं तर आम्ही पियुष डॉक्टरकडे आलो इथं. नंतर ते बोलले तुमचा एक्सरे काढायला लागेल. आम्ही एक्सरे काढला. ते एक्सरे काढला त्यात थोडी गॅप होती. तर नंतर ते बोलले तुम्ही 6 दिवसाचं तुम्हाला टॅब्लेट देतो आठवड्याच्या. त्या टॅब्लेट घेतल्या. त्या 8 दिवस पूर्ण झाले तर आम्ही आज परत आलो विशिष्ट. म्हणजे अगोदर पाय तुमचा थोडासा वळत नव्हता, म्हणजे जवळ येत नव्हता. पण आता ज्यांनी सरांनी जसं सांगितलं त्यामुळे टॅब्लेट घेतल्यानंतर आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर बरीच प्रगती झाली. म्हणजे तुमची तिसरी फेरी आहे मगाशी तुम्ही म्हणाला. हो, तिसरी फेरी. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर अनेक रुग्णांना सांगा की आमची ही एवढी इच्छा आहे. आपण बघतोय की अनेक पेशंट ज्या वेळेला येत आहेत त्या बाहेर उपचार घेत आहेत, पण आल्याच्या नंतर त्यांना जे समाधान मिळतंय हेच आमचं यशाचं गमक आहे. आणि मी सगळ्या रुग्णांना अशी विनंती करते की तुम्ही इथे तिथे पैसे खर्च करण्यापेक्षा एकदा आपल्या रुग्णालयाला भेट देऊन बघा, तुम्हाला नक्कीच याचा फरक पडेल. तसंच इथला स्टाफ कॉपरेटिव्ह आहे. ओके, थँक्यू.